पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी जोर धरू लागली असून कळंबोली क्षेत्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारांची चुरस वाढली आहे। विशेषतः कळंबोली प्रभाग क्रमांक 8 हा सर्वसाधारण स्त्री राखीव घोषित झाला असून या ठिकाणी स्त्री शक्ती फाउंडेशनच्या विजया शिंदे कदम या प्रबळ दावेदार म्हणून पुढे आल्या आहेत। त्यांनी यावेळी निवडणूक लढवून पनवेल महापालिकेत विराजमान व्हावे व प्रभागाचा विकास करावा अशी मागणी प्रभाग 8 मधील नागरिकांनी केली असल्याने त्यांनी यावेळी निवडणूक लढवावी असा अट्टहास त्यांचे समर्थक करत आहेत। विजया शिंदे कदम या सध्या आपल्या प्रभागात फील्डवर उतरून काम करताना दिसून येत आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा प्रभागासह कळंबोली परिसरामध्ये सुरू आहे। स्त्री शक्ती फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून विजया शिंदे कदम यांनी गेली अनेक वर्षे महिला सबलीकरणासाठी काम केले आहे। विजया शिंदे कदम या स्त्री शक्ती फाउंडेशनच्या सामाजिक क्षेत्रात अत्यंत सक्रिय आहेत। स्वयंसिद्ध उपक्रम, महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, आर्थिक स्वावलंबन कार्यक्रम अशा विविध उपक्रमांतून त्यांनी महिलांना उभं करण्याचं काम केलं आहे। कळंबोलीतील पाणी, रस्ता, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अशा स्थानिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी नेहमी अग्रभागी विजया शिंदे कदम इच्छुकांमध्ये आघाडीवर दिसणारे नाव म्हणजे विजया कदम। त्यांच्या सततच्या फील्ड व्हिजिटमुळे त्यांना ऑन द ग्राउंड लीडर म्हणून ओळख मिळाली आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कट्टर समर्थक असणाऱ्या कदम यांनी महिलांच्या न्याय हक्कासाठी गेल्या काही वर्षात अनेक आंदोलने, निवेदने आणि मोर्चे काढले। मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग, पनवेल परिसरामध्ये मराठा आरक्षणासाठी झालेल्या महत्त्वपूर्ण आंदोलने, साखळी उपोषणे आणि मोर्चामध्ये त्यांनी पहिल्या रांगेत सहभाग नोंदवला होता। यामुळे त्या आक्रमक आणि धडाडीच्या नेतृत्वाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात। त्यामुळे मराठा समाजात त्यांना एक मानाचे स्थान प्राप्त झाले। कळंबोलीतील महिला नेतृत्वाला मिळत असलेला वाढता पाठिंबा, सामाजिक कामातील सातत्य आणि भाजपमधील त्यांच्या मजबूत स्थानामुळे आगामी निवडणुकांमध्ये विजया शिंदे कदम यांनी यावेळी पनवेल महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी इच्छा कळंबोलीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे।